आमची अपेक्षा आहे की मराठा समाजातल्या तरुणाईने या समाजाची जी वीण आहे जे 150-200 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी घातली त्यांचं कर्तृत्व लक्षात ठेवलं पाहिजे. मराठ्यांना विठ्ठलरामजी शिंदे माहित नाही, ज्यांनी दलितांसाठी आयुष्य अस्पृश्य उद्धारासाठी काम केलं. कोणत्या दलितांची टीका करायची मराठा समाजावर बोट पण दाखवायची गरज नाही, हे प्रतिगामी आहेत. अरे महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचा पायाच मराठ्यांनी घातला. बरं एकट्याने घातलाय का? बापूजी साळुंखेंनी काम केले, गुरुवर्य जगतापांनी काम केलेले, बापूजी हे शिवाजीराव हे शिवाजी शिक्षण जगदाळे गुरुजींनी घातले, पंजाबराव देशमुख आहेत, शेकडो लोक आहेत सोशल रिफॉर्मर. त्या समाजाकडे हाकेसारखे टरफट टीका करतात. त्यांची लेवल आणि लायकी पण नाहीये. लायकी हा शब्द का जाणीवपूर्वक बोलतो? हा हाकेनी फक्त 11 लोकांना शिष्यवृत्ती दिली असेल त्याच्या समाजातलं तर दाखवावे. म्हणजे स्वतः समाजामध्ये काही काम न करता दुसऱ्या समाजावर टीका करण्याच्या स्पर्धेतनं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी महाराष्ट्राची जी वाटचाल चालली ती अत्यंत घातक आणि विकृत आहे. ह्या विकृतीतून महाराष्ट्र पाठीमागे जाईल हे मी लिहून देतो. आज 10 वर्ष मागे जाईल. 2 समाज त्या हाकेंच्या वक्तव्यामुळे समोरासमोर येतात, ते कुठंतरी थांबलं पाहिजे हे माझा अंदाज आहे. हे हिंसक पातळीवर जाईल. हाकेने काल जी मुलींच्या बाबतीत भाषा केली, अरे धनगर समाजामध्ये 29 जाती आहेत. ह्या 29 जातींपैकी दर 3 गावांमध्ये शेजारी शेजारी लोक सुद्धा एकमेकाशी लग्न करत नाही. त्यांना म्हणा दाखव, शिगर, हटकर हे सगळे लोक एकमेकाशी विवाह करतात का? करतात का? नाही करत. मग ओबीसी जाती किती आहेत? 600-700. मग 700 जाती एकमेकांशी विवाह करतात. सामाजिक रचनेमध्ये प्रत्येक जातीचा जो अंतर्गत स्तर आहे त्या स्तरामध्ये कसं असतं की उद्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, ऍडिशनल कलेक्टर कुठल्या डिपार्टमेंटचा आहे? रेव्हेन्यूचा आहे. तलाठी कुठला आहे? रेव्हेन्यूचा आहे. मग तलाठीची पोरगी देतो का त्याला ऍडिशनल कलेक्टरला की त्याची मुलगी? शेवट ऍडिशनल कलेक्टर काय करतो? IASचा मुलगा बघतो, आपल्यापेक्षा वरिष्ठ. तसं तलाठी असेल, सर्कल असेल, तसे प्रत्येक समाजामध्ये एक स्तर आहेत. त्या स्तराप्रमाणे माणूस त्याची मुलगी देताना किंवा त्याचा जाबाई करताना किंवा 2 विवाह संबंध जुळवताना बरोबरीचं स्थान बघतात, त्याचं सामाजिक स्टेटस बघतात, त्याचा शैक्षणिक दर्जा बघतात. हे बघून तेच व्यवहार होतात. तू काय लाज नसल्यासारखं सांगतो की मराठ्यांनी आमच्या घरात 11 पोरी द्याव्यात. पण ते आज असे म्हणाले आहेत की मी आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मांडला, शिव्यांची माझ्यावर लाखोली वाहिली जाते, शाहूंचे वारसदार व्हायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील. शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता. 100 वर्षापूर्वी तो विचार होता. आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते. आता त्यांनी परत त्यांनी काय झालंय, त्यांची जी मांडणी ती विकृत पद्धतीची. आंतरजातीय विवाह मागाशी पण मी सांगितलं की मराठा समाजातली आता मुलं, आता ते शाहू महाराज हे ऐका ना, यांचे ओबीसींशी पण विवाह होतात, ब्राह्मणांचे पण होतात, मारवाडी गुजरात्यांची पण होतात. तुम्हाला शेकडो उदाहरणं मी देतो. तू काय उदाहरण म्हणतो? तू हिंकस पद्धतीने ते मांडलंय. तू म्हणला का असा की धनगरांच्या मुली मराठ्यांच्या घरात देतो? शेवट असं असतं की मुलगी ही उच्च घरात दिली जाते आणि मुलगा हा गरीब घरातली मुलगी करत नाही. वास्तव आहे, कुणी किती पण काय सांगू द्या, हे सगळं बोगस आहे. जे सांगतात ना बाबा, शाहू महाराजांनी केली आज चूक म्हणायची का मामी? बरोबर आहे. मग शाहू महाराजांनी त्यांची घरातली मुलगी धनगरांच्या घरात होळकरांना दिली ना. मग धनगरांनी कुठं मुली दिल्या मराठ्यांच्या घरात? तुम्ही झोपले होते का 100 वर्ष? मुळात काय झालंय की धनगर समाजातल्या नेतृत्वाचा प्रॉब्लेम काय आहे? हा संघर्ष आहे समाजकारणाचा नसून हा राजकारणाचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 40-50 तालुक्यांमध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. तसंच वंजारी समाजाचं आहे आणि काही ठिकाणी माळी समाजाचं आहे. राजकारणामध्ये मराठा समाजाचं जे काही पुण्याई आहे त्या पुण्याईला स्वातंत्र्यपूर्व काळात केलेलं काम आणि सहकार, शिक्षण आणि औद्योगिकरणामध्ये मराठा समाजाने निभावलेली भूमिका, त्यामुळं त्याची एक पुण्याई म्हणून ग्रामीण भागातलं राजकारण मराठ्यांच्या हातात राहील. त्याला कॉम्पिट करायला ह्या 3 जमातीतली लोक आली म्हणून शरद पवारांनी प्रत्येक समाजातले नेते घेऊन राजकारणाचा गाडा पुढे चालवला. आता काय झालं, त्यांना बापाचं पोट सोडायचंय आणि पुढे चालायचं. पण ते पुढे चालताना लोक बापाला शिव्या देत नाही ना, वेगळं घर जाऊन राहिलं.
ते आता ह्या प्रक्रियेमध्ये व्हायला लागलेले. तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही करा, पण मराठेतर राजकारणाची जर सुरुवात करायची असेल तर ती कर्तृत्वाने संपवता येत नाही. म्हणून मराठा समाजाला चारही बाजूनी घेरायचं, डॅमेज करायचं, वेड्यात काढायचं, अशा पद्धतीचं काम आता सुरू आहे. आणि म्हणून मराठा समाजाने डोळस दृष्टिकोन ठेवून असली आचकट विचकट उदाहरणं त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर तर देऊच आपण द्यायच्या वेळेस, पण म्हणून मराठा समाजाची लिडरशिप जी आहे ती संपुष्टात येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पण हे सातत्याने, आता हे काही नवीन नाही बोलणं त्यांचं, सातत्याने मराठा समाजाबद्दल असं त्यांनी बोललं जातंय. आता त्यांचा आरोप असा एक असतो की मराठा समाजाकडे कारखाने आहेत, संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, वेगवेगळे हे आहेत. त्यांना काय अडवलंय का काढा? मग तुमच्याकडे संस्था आहे तर तुम्हाला आरक्षणाची गरज कशाला, असंही ते बोलतात. इतका मूर्ख माणूस आहे. एक तर तो बनावट प्राध्यापक आहे. कोणत्याही शिक्षण संस्था अनुदानित किंवा विना अनुदानित ही राज्य शासनाच्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करून शिकत. मॅनेजमेंट कोटा किती असतो? टोटल इंटेकच्या 5% नाही तर 10%, म्हणजे 80 जर जागा असतील विद्यार्थ्यांच्या, 8च जागा मॅनेजमेंटला येतात ना. ते चालवताना त्या मॅनेजमेंट कोट्यात त्याला संस्थेचा खर्च चालवण्यासाठी तो डोनेशन घेऊन देतो. मग त्या मराठ्यांनी काढलेल्या संस्थेत काय मराठ्यांचीच पोरं शिकतात का जशी अल्पसंख्याकांची शिकतात? आपण काहीतरी बोलतो त्याला काहीतरी बेसिक असलं पाहिजे. कारखाने झाले महाराष्ट्रात, चला तुम्हाला अडवलंय का कारखाना टाकायला? धनगरांना, वंजाऱ्यांना अडवलंय? तुमच्या नेत्यांचे, गोपीनाथ मुंडेंचे कारखाने आहेत की नाही? शिवाजीराव शेंडगे किंवा ही सगळ्या फॅमिली त्या राजकारणात जशा होत्या तशा सहकारात पण आहेत ना. मग ते कारखाने सहकारी संस्थेच्या मालकीचे, नीट परत वाक्य घ्या, म्हणजे कोणाचे झाले? शेतकऱ्यांच्या मालकीचे. त्याच्यामध्ये काय एकाच जातीचे सभासद आहेत का? काय बोलतो आपण? ऊस फक्त धनगर घालतात आणि माळी घालत नाही असं आहे का? हे सगळं म्हणजे जी गोष्ट एखादी चांगली म्हणून केली ती कशी वाईट आहे सांगण्याची स्पर्धा आहे. उलट ग्रामीण भाग जो आज तारलाय की नाही या लोकांनी टाकलेल्या कारखान्यांमुळे झालं. जरी त्या सहकाराचा आज वाटोळं झाला असेल किंवा कोणी लोणी खाल्ला असेल, याचा अर्थ पूर्ण सहकार वाईट होता असं नाही ना. आज बँका आहेत. आज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये निम्म्याच्या वर डिपॉझिट हे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातलं आहे. निम्म्या बँका मराठ्यांच्या, म्हणून मराठ्यांचीच मुलं कामाला घेतली का असं दाखवा. बँकांना रिझर्वेशन ऍक्ट आहे की नाही? मग 52% कोणाची लोक कामाला लागली? ओबीसी, SC, ST लागली ना. मग ते ओबीसी, SC लागले, मग यांनी बँकच काढली नसती तर लागले असते का? काय त्या बोलण्याला बेसिक अर्थ